नमस्कार. मी राजेंद्र सोनवणे. मी मुंबईवरून आलो होतो. नायकवडी महाराजांचं जे प्रशिक्षण लोणावळ्यामध्ये चालतं, हे प्रशिक्षण अटेंड करण्यासाठी मी लोणावळ्यामध्ये 3 दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये दाखल झालो होतो. मला भाषण शिकायची खूप इच्छा होती आणि वाटत होतं की इतर श्रोते जसे मोठ्या मोठ्याने बोलतात, चांगलं बोलतात, तसं आपणही काहीतरी बोलावं. म्हणून शिकण्याची खूप इच्छा होती. मला कसलंही भाषण येत नव्हतं. मी 1 मिनिट काय अर्धा मिनिट सुद्धा बोलू शकत नव्हतो. थोडं बोलायला लागलं की थरथर होणं, भाषण विसरणं, मुद्दा न आठवणं, म्हणजे कधी भाषणच केलं नव्हतं सांगायचं तर. मग नायकवडी महाराजांचं लोणावळा इथं निवासी शिबिर चालतं हे मला कळाल्यानंतर मी इथं दाखल झालो. आदरणीय नायकवडी महाराजांनी प्रशिक्षण चालू केलं. प्रशिक्षणाचा कालावधी होता 27/12 ते 29/12 3 दिवसाचं होतं. ज्या दिवशी 27 तारखेला आम्ही इथं दाखल झालो सकाळी, तर मला काही बोलता येत नव्हतं. एक शब्दही तोंडातून निघत नव्हता. आणि मग सरांनी खूप चांगली शिकवायची सुरुवात केली. आणि आज 3रा दिवस आहे आणि मी उत्कृष्ट प्रकारे बोलू शकतो. मी एवढंच सांगतो की सरांचं जे निवासी शिबिर आहे खूप चांगलं आहे, अत्यंत उत्कृष्ट आहे. मला खूप चांगलं बोलता आलंय. मी चांगलं बोलू शकतो आणि ठामपणाने मी सांगतो, आता कुठल्याही सभेत गेलो, कुठल्याही कार्यक्रमात गेलो, तर निश्चितच मी माझं मत चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि बोलू शकतो. मी मनापासून सुशेन नायकवडी सरांना धन्यवाद देऊ इच्छितो की सर, तुम्ही खरोखरच थोर आहात. तुमची जी कला आहे ती प्रचंड चांगली आहे आणि साधी आणि सोपी सरळ आहे एकदम, की असं काय आडवं तिडवं नाही. सर्वसामान्य, अडाणी, कमी शिकलेला आणि उच्च शिकलेला कुणी जरी असला तरी तुमचं जी शिकवायची पद्धत आहे ते ताबडतोब तुरंत लक्षात येण्यासारखे आहे आणि ती येते. म्हणूनच आज मी 3 दिवसामध्ये तुमच्या सगळ्याच्या समोर बोलू शकतोय. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला शिकवलं, आनंद वाटला आणि मला पण खूप आनंद वाटला की मी बी भाषण शिकलो. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.